दिल्लीमध्ये सरकारला जाब विचारणाऱ्या खासदारांना अटक केली। ईव्हीएम कसं हॅक होतं हे भाजपच्या नेत्यांनी दाखवलं। उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात। सत्य बाहेर येईल म्हणून निवडणूक आयोग घाबरला। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल। राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच राहुल आणि प्रियांका गांधी यांची सुटका। शपथपत्रासह 10 दिवसांच्या आत पुरावे सादर करा। राहुल गांधींना महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नोटीस। गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाजाची मोठ बांधली, पण मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना। महादेवी हत्तीणी संदर्भात गुरुवारी सुनावणी होणार। महादेवीसाठी सरकारसह वनताराही सर्वोच्च न्यायालयामध्ये। गरज पडली तर शस्त्र हातात घेऊ, जैन मुनींचं वक्तव्य। जैन मुनींच्या वक्तव्याशी सहमत नाही, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा। अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात बैठक, 2 गट आपापसात भिडले। शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीमध्ये शिरल्याचा आरोप। श्रीकृष्ण जन्मोत्सवाला जितेंद्र आव्हाड मांसाहार करणार। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आदेशाला विनाकारण दिला राजकीय रंग। महाविकास आघाडीकडून हिंदू सणांचा अपमान केल्याची भावना। विठ्ठलाची पूजा हिंदीतून नाहीच, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वादावर स्पष्टीकरण। मनसेचा आंदोलनाचा इशारा। ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरामध्ये गर्दी। रात्रीपासूनच भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचले।